लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नवनाथ शिंदे यांचे निलंबन। शिक्षण क्षेत्रात खळबळ। बातमी लातूर येथून। लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी नवनाथ शिंदे तसेच माजी प्रभारी अधिकारी भगवान फुलारी यांची 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या निलंबनाने लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। 4 महिन्यांपूर्वीच नवनाथ शिंदे लातूर येथे रुजू झाले होते, तर भगवान फुलारी काही काळ प्रभारी म्हणून काम पाहत होते। या दोघांच्या लातूरमधील कारभाराची चौकशी होणार का, असा प्रश्न शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांमध्ये उपस्थित झाला आहे। बीड जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये चांगलीच रंगली होती। याच दरम्यान गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर आणि नवनाथ शिंदे यांच्यातील पक्षपाती संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या महिनाभरापासून व्हायरल होत असून संबंधित यंत्रणांच्या नजरेत हा प्रकार आला होता। चौकशी अहवालासह सर्व पुरावे प्रशासनासमोर गेल्याने अखेर शिंदे आणि फुलारी यांच्या निलंबनाची कारवाई झाली आहे। दरम्यान लातूरमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांनी काही महिन्यातच केलेल्या कारभाराच्या चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे। भ्रष्टाचारात बरबटलेले अधिकारी बिनधास्तपणे बदल्या करून घेतात, शिक्षा झाल्याशिवाय त्यांना धाक नाही, अशी टीका शिक्षक वर्गातून होत आहे। मागच्या दाराने कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोपही त्यांच्यावर शिक्षकांकडून केला जात आहे। दोन्ही अधिकारी आपल्या कर्माचे फळ भोगत आहेत। त्यांच्या कार्यकाळातील सर्व निर्णयांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केशव गंभीरे व सुनील कुमार हाके यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.